काय सगळे बोलतात 2D करणं खूप अवघड आहे. 2D करणं अवघड नाही, फक्त हा प्रॅक्टिसचा पार्ट आहे. तुम्ही प्रॅक्टिस वाढवली तर 2D एकदम सोपी जाते. जसं की आता मी करतो आहे स्प्लिट कॉम्प्लिमेंटरी कलर स्कीम यूज करतो आहे. तर ह्याच्यामध्ये मी इन्सेक्ट हा पार्ट घेतलेला आहे. नाही, ह्याच्यामध्ये मी नॅचरल थिंग्स हा पार्ट घेतलेला आणि ह्याच्यामध्ये मी मॅनमेड थिंग्स हा पार्ट घेतलेला आहे. त्याच्यात मी कंपोज केला. मी पहिलेच ठरवून घेतलं की हा माझा अट्रॅक्शन पॉईंट आहे. याला मी हायकीमध्ये पेंट केलं. हायकी म्हणजे सगळ्यात लाईटवाला पार्ट असतो आणि याला मिडल कीमध्ये करतो आहे. मागची जी गोष्ट असते त्याला लो कीमध्ये करतो, जेणेकरून पहिला लक्ष आपलं इकडे जाईल, त्यानंतर लक्ष इकडे जाईल, असा माझा विचार आहे. तर हा विचार मी एक्झिक्यूट करतो याच्यावर. त्याच्यात मी ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि ऑरेंजच्या समोरचा ब्लूइश व्हायलेट आणि ब्लूइश ग्रीन घेतलेला आहे. ते शेड तयार झालेले आहे, बघू शकता. ऑरेंज घेतला, ऑरेंजमध्ये व्हाईट टाकला, व्हाईट अँड ब्लॅक यूज करून मी टोन रेडी केला. हा शेड आहे, टिंट टोन शेड आहे. 3 कॉन्सेप्ट असतात. टिंट म्हणजे त्याच्यात व्हाईट यूज करतात, तो इथे व्हाईट यूज केला, हा टिंट एरिया झाला. टोन म्हणजे जो ग्रेश कलर तयार केलेला आपण तो. शेड म्हणजे ओरिजिनल कलरमध्ये आपण जेव्हा ब्लॅक टाकतो तेव्हा तो शेड तयार होतो, जसं की इथे दिलेला आहे मी. या 3 कॉन्सेप्ट पकडून माझी 2D चालू आहे. बघूया आता काय होतं. इथे एक एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की आपल्याला कधी कोणता कलर द्यायचा आहे. पूर्ण प्लॅनिंगमध्ये चालू असतं आपलं माइंड. तर डिस्ट्रॅक्ट झालं तर आपली जी प्लॅनिंग असते ती आपण विसरून जातो. तर मी इथे ब्ल्यू घेईल, व्हायलेट ब्ल्यू, व्हायलेट ब्ल्यू, व्हायलेट असा माझा प्लॅन चालू आहे. मग त्याच्या अकॉर्डिंग मागे डार्क घ्यायचं आहे मला, जेणेकरून हे उठेल पण एवढं पण हे उठून दिसलं पाहिजे की लक्ष इकडे नाही राहणार. कळलं? तर माझा असा विचार आहे. कधी कधी कलर दिल्यावर तो एक तर लाईट होतो नाही तर डार्क होतो. तर कधी लाईट होतो, कोणता कलर लाईट होतो, कोणता डार्क होतो ते आपल्याला कळलं पाहिजे. जसं की हा पॅलेटमध्ये असताना तो असा दिसत होता आणि दिल्यावरती तो असा दिसतो. म्हणजे ऑरेंज कलर हा दिल्यावरती लाईट दिसतो. असं प्रॅक्टिस केल्यावरच होईल, नाही तर नाही होणार. आता इथे 4 पार्ट झाले, 1 2 3 4. तर याच्यात मी असा विचार केला आहे की ते मिडल देईल, इथं व्हाईट टाकून देईल, व्हाईट म्हणजे टीम, इथे थोडा ब्लॅक टाकून देईल, इथे ब्लॅक टाकून देईल. ह्याच्यानुसार हा डार्क असेल आणि ह्याच्यापेक्षा हा डार्क असेल. म्हणजे लाईट, मिडल, मिडल डार्क आणि डार्क असा विचार तो लक्षात आहे माझ्या. पुढे करेल म्हणजे वरून लाईट, खाली येते आलं की डार्क. म्हणजे मला थोडं अनकम्फर्टेबल पडतं कारण एका हातात फोन पकडलेला आहे, त्यामुळे स्ट्रोक टाकता येत नाही व्यवस्थित. इथे मी कसं शेड दिलेलं आहे अशा पद्धतीने सेम टू सेम मी इथे देईल. आता इथे लाईट, त्याच्यावर लाईट इथे. तिला ना थोडं सांगायचं राहिलं, याच्यात मी थोडासा हा कलर घेतला. आता आपला ब्राऊन होता ना, तो मी ह्या कलरमध्ये थोडासा टाकला. ह्या कलरमध्ये तो थोडासा टाकला आणि हा रेडी झाला. तो कलर मी इकडे दिलेला इथे. इथे पण मी त्याच पद्धतीचा वापर करून केलेला आहे रेडी. बघू आता याच्या मागे मी डार्क कलर घेईल, म्हणजे थोडंसं उठून दिसेल, म्हणजे जास्त पण नाही उठून दाखवायचं. त्याच्यामुळं बघू आता कोणता कलर घेतो. तर मी विचार करत होतो कुठे कोणता द्यायचा. तितक्यात मला हे कळलं की इथे मी व्हायलेट सारखा शेड दिलेला आहे. मग याच्या बाजूला मी ग्रीन दिला तर हे एकजूट पण वाटेल, जेवढं जास्त वेगळं पण नाही वाटलं. त्याच्यामुळे मी इथे ग्रीन देतो. आता हा आला ब्राउनिश ब्लॅकच ॲड करून देतो साठी. आता देताना मला डार्क वाटतोय, पण मला हे माहिती की तो सुकल्यावरती लाईट होऊन झाला. आता हा कलर काय ठिकाणी प्लेन नाही दिसत आहे. त्याचे 2 रिझन असू शकतात. एक तर तुम्ही कलर व्यवस्थित नाही बनवला आहे. दुसरं रिझन म्हणजे की तिथे डार्क आहे, तिथे कलर ओला आहे. ते सुकल्याची वाट बघायची, त्याच्यानंतर ठरवायचं की परत कलर द्यायचा की नाही. आणि कलरच्या वरती आलेलं ऑइल असतं, ऑइल ओतून द्यायचं. ऑइल घेऊन जर काम केलं ते कलरला प्रिझर्व ठेवण्यासाठी असतं. ऑइल ओतायचं आणि काम करायचं, नाही तर मग ऑइली दिसतं ते खूप, पण कलर व्यवस्थित बसत नाही.
हा आणि यासारखा दिसतो, त्याच्यामुळे मी याला डार्क करतो आता. यहाँ पे लाइन दे रहा हूँ, इससे इजी जाता है. मतलब ऐसा ही डायरेक्ट स्ट्रोक खींचूंगा मैं. यहाँ पे भी दी. ये यूं ही नहीं रहते, इसके पीछे भी एक होता है, इससे फिनिशिंग बढ़ती है. क्यों करके थे कलर दिया था मैंने, इसलिए ज़्यादा घिसूंगा नहीं तो नीचे का कलर ऊपर आएगा. ये तो पैचेस दिख रहे हैं थोड़े. कलर गीला आहे मतलब. तो ग्रीन कलर दिल्यानंतर खूप लाईट झाला, त्याला डार्क करायला लागेल परत. पुढचा असा विचार होता, इथे ग्रीन दिलेला आहे, इथे कोणता देता येईल, इथे ग्रीन किंवा ब्ल्यू देता येईल. मग मी असं विचार केला, इथे ग्रीन देईल, इथे ब्ल्यू देईल. इथे ब्ल्यू दिल्यानंतर इथे ऑरेंज किंवा वॉयलेटने ह्या कलरने इथे शेड देईल, आणि इथे वेगळा देईल. मग मी इथे पण डार्क केलेलं आहे, आउटसाईडचा पार्ट पण आहे म्हणून. आणि आता इकडे कलर देतो डार्क कलर. याच्यात कॉन्ट्रास्टचा पण पार्ट असतो, जिथे अट्रॅक्शन पॉईंट असतो तिथे हाय कॉन्ट्रास्ट ठेवायचा. कॉन्ट्रास्ट म्हणजे एकदम डार्क अँड लाईट ही जी व्हॅल्यूज असते ते एकदम हार्श स्वरूपात असते. इथे गेलेलं बघू डार्क अँड लाईट, पण तो दिसून पण नाही येत. असं थोडं करत राहायचं. ये अपने टूरिंग का लास्ट पार्ट. काय कमेंटमध्ये नक्की सांगा. पॅन्ट आता अशी झालेली आहे.